नमस्कार, मी सतीश मोराट घेऊन आलोय तुमच्यासाठी पुस्तक परिचयमध्ये मी अल्बर्ट इलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी, पान क्रमांक 293, भाग 15. कॅलेंडरवर 1 ऑगस्टची तारीख दिसली आणि 10 वर्षामागचा भूतकाळात मन धावत गेलं. 71 साली याच दिवशी एका मुलूक वेगळ्या उपक्रमांची मुहूर्तमेढ मी रोवली होती. हा उपक्रम होता मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी शाळा सुरू करण्याचा. माझा आणि जेनच्या ज्या अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या त्यामध्ये मुलांच्या भावनिक आरोग्याच्या विषयावर वारंवार यायचाच. या विषयाची हाताळणी लेखनाच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही पावलंही उचलली होती. जेन आणि सँड्रा मॉस्ले यांच्या मदतीने हाऊ टू प्रिव्हेंट युअर चाइल्ड फ्रॉम बिकमिंग अ न्यूरोटिक ॲडल्ट या नावाचं पुस्तक मी प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात मुलांच्या अनेक समस्यांचा वेध घेतला होता. या समस्या कुठल्या अविवेकी दृष्टिकोनामुळे निर्माण होतात याचाही ऊहापोह केला होता. पालकांनी कुठल्या विवेकी दृष्टिकोनांची जोपासना करायला मुलांना उत्तेजना द्यायला पाहिजे याबाबतीत त्यात मार्गदर्शन केलं होतं. केवळ मुलांच्याच नव्हे तर पालकांनीही स्वतःच्या अविवेकी दृष्टिकोनाबाबत कसा बदल केला पाहिजे हे उदाहरणाद्वारे दाखवून दिलं होतं. माझ्याकडून मानसोपचार करून घेणारी बहुसंख्य माणसं ही वयाने मोठी असायची. त्यांच्या मनातली अविवेकी दृष्टिकोन वर्षानुवर्षे मनात राहिल्यामुळे पक्के झालेले असायचे. त्यामुळे त्यांचं निर्मूलनही तितकंच अवघड असायचं. ते पक्के होण्याअगोदर लहान वयातच त्यांना विवेकी दृष्टिकोनाचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. तर झालं तर लहानपणापासूनच ते स्वतःचं भावनिक आरोग्य उत्तम राखू शकतील याची खात्री मला होती. तर व्यावहारिक गोष्टींचं शिक्षण आपापल्या अनेक ठिकाणी उपलब्ध असतं, पण भावनिक आरोग्य संतुलित ठेवण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणं अवघड असतं. त्यामुळे असं प्रशिक्षण देण्याची तीव्र गरज मला भासत होती. अर्थात ते दिलं तरीही मुलांना कधीच अस्वस्थता येणार नाही अशी भ्रामक अपेक्षा मी बाळगली नव्हती, पण त्यामुळे समस्या उभ्या ठाकल्यावर त्या जास्त बिकट न करता स्वस्थ चित्ताने त्या हाताळू शकतील असा ठाम आत्मविश्वास मला वाटत होता. सर्वसाधारणपणे असा समज असतो की लहान वयात मुलांचे विचार हे अपरिपक्व आणि स्वप्नील असतात, त्यामुळे विवेकी विचार अंगात बाणवणं कठीण असतं. या उलट माझं म्हणणं असं होतं की जर अविवेकी दृष्टिकोनातून विचार करण्याचा कल लहान वयातच दिसून आला तर तो बदलणं प्रौढ वयापेक्षा सोपं जातं. कारण जसजसं वय वाढत जातं तसतसे अविवेकी दृष्टिकोन हे केवळ दृष्टिकोनापुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर जीवन तत्वज्ञानाचा ते एक अविभाज्य भाग होतात. त्या तुलनेने लहान मुलांच्या मनात रुजलेली अविवेकी दृष्टिकोन हे फोफवण्याच्या हातच मुळापासून उपटून काढणं सोपं जातं. अविवेकी विचारसरणीमुळे समस्या कशा निर्माण होतात हे मुलांना दाखवून दिलं तर विवेकी विचार ते सहजपणे आत्मसात करू शकतात. माझ्या म्हणण्याच्या अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यात काही खास प्रयत्न करायला हवेत. या विचाराने डोक्यात ठाण मांडलं होतं. या विचाराला अजूनही एक कारण होतं. शालेय मुलांमधल्या हिंसक घटनांनी देशात हैदोस घातला होता. स्कूल शूटिंगच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होतं. न्यूयॉर्कमधल्या ओलियन शहरात नुकत्याच घडलेल्या हायस्कूल शूटिंगवर माझी आणि जेनची बरीच चर्चा झाली होती. ओलियन हायस्कूलमधल्या अँथनी बार्बोरो या मुलाने बेछूट गोळीबार करून अनेकांना मारलं आणि जखमी केलं होतं. अशा प्रकारच्या स्कूल शूटिंगच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होतं. लहान वयात ही मुलं गंभीर भावनिक समस्यांची शिकार होत होती. स्वतःला सावरू न शकल्यामुळे अँथनी बार्बरोने तर तुरुंगातच आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर भावनिक आरोग्याचं शिक्षण लहान वयापासूनच मुलांना देण्याच्या विचाराने मनात अजून जोर धरला होता. हे शिक्षण कसं देता येईल याचा विचार माझ्या डोक्यात अहोरात्र घोळत होता. असं प्रशिक्षण शाळेच्या माध्यमातून मुलांना उत्कृष्टपणे देता येईल. मुलांना भावनिक आरोग्याचं शिक्षण देणारी शाळा तूच का सुरू करत नाहीस? सहज बोलता बोलता जेनने शाळेचा प्रस्ताव मांडला. मला त्यात खरोखरच तथ्य वाटत होतं आणि मग अशी शाळा काढण्याचा विचार मी गंभीरपणे करायला लागलो. या विचारांचा पाठपुरावा करून संस्थेच्याच इमारतीमध्ये एक खाजगी प्राथमिक शाळा मी स्थापन केली. तिचं नाव ठेवलं होतं द लिव्हिंग स्कूल. भावनिक समस्या उग्र होण्याअगोदरच लहान वयातच त्यांना प्रतिबंध करणं आणि यासाठी भावनिक आरोग्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं हा शाळेचा मुख्य उद्देश होता. अमेरिकेतला प्रचलित शालेय अभ्यासक्रम या मुलांना शिकवायचाच, पण त्याचबरोबर भावनिक आरोग्याचंही शिक्षण द्यायचं असं मी ठरवलं होतं. या प्रशिक्षणासाठी भावनिक आरोग्य असा मुद्दाम स्वतंत्र विषय ठेवण्याची गरज मला वाटत नव्हती. इतर विषय शिकवत असताना सहजपणे ते दिलं जावं यावर माझा कटाक्ष होता. कुठल्याही शाळेची स्थापना जर एखादी राजकीय, धार्मिक, सामाजिक किंवा सांप्रदायिक तत्त्वप्रणाली समोर ठेवून झाली असेल
तर ती प्रणाली मुलांवर लादली जाते. म्हणूनच कुठल्याही विचारांचा मारा, अगदी ते विचार विवेकी असले तरीही मुलांवर करायचा नाही असं शाळेचं धोरण ठरलं होतं. आपल्याला काय उपयुक्त आहे, काय नाही, किंवा कुठले विचार विवेकी आहेत का अविवेकी हे प्रत्येकाने स्वतंत्र विचार करून ठरवण्याचा माझा भर होता. त्यामुळे शाळेतल्या मुलांना कोणत्याही प्रकारे साचेबंद शिक्षण दिलं जाणार नाही याची खबरदारी मी घेतली होती. 1ली ते 8वीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था मी शाळेत केली होती. ज्या मुलांना भावनिक समस्या आहेत केवळ अशीच मुलं मुद्दाम निवडली नव्हती, तर कुठलीही भावनिक समस्या नसलेल्या सर्वसाधारण मुलांनाही शाळेत मुक्त प्रवेश होता. केवळ मध्यमवर्गीयातल्या किंवा श्वेतवर्णीय पालकांच्या मुलांसाठीची ही शाळा मर्यादित ठेवली नव्हती, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांनीही आपली मुलं या शाळेत पाठवावीत म्हणून त्यांच्या मुलांसाठी बऱ्याच शिष्यवृत्त्यांची तजवीजही केली होती. शाळेसाठी भावनिक आरोग्याचा अभ्यासक्रम इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मी तयार केला होता. मुलांच्या मनात आत्मघातकी भावना निर्माण करणाऱ्या अविवेकी दृष्टिकोनांची जाणीव त्यांना करून देऊन त्यांचं उच्चाटन करणं हे अभ्यासक्रमामागचं मुख्य उद्दिष्ट होतं. विवेकी तत्वाचं प्रशिक्षण मुलांना मिळावं अशा साहित्याची योजना त्यात केली होती. स्वतःमधल्या गुणदोषासकट स्वतःचा स्वीकार त्यांनी करावा, इतरांशी सलोख्याचे संबंध राखावेत आणि मार्गात येणाऱ्या अडचणींशी आत्मविश्वासपूर्वक मुकाबला करावा, या हेतूने हा अभ्यासक्रम आखला होता. मुलांसाठी अनेक गोष्टी, नाटिका, परिकथांचा या अभ्यासक्रमात समावेश केला होता. लहान मुलांच्या विचार प्रक्रियेत कल्पना विलासाला महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळे कल्पनारम्य, अद्भुतरम्य गोष्टी किंवा परंपरागत परिकथा अजिबात वगळल्या नव्हत्या. पण अविवेकी दृष्टिकोनांची पैदास करणाऱ्या परिकथांमध्ये फेरबदल करून विवेकी दृष्टिकोनांचं प्रशिक्षण त्यातून दिलं होतं. सिंड्रेलाची परिकथा तर डोळ्यासमोरच होती. सिंड्रेला पुढे जेव्हा समस्या उभी टाकते तेव्हा आकाशातून परी अवतीर्ण होते. तिला मदत करून समस्येतून सुटका का करते असं चित्र मूळ पारंपरिक परिकथा उभं करते. ही परिकथा कितीही रंजक असली तरीही या परिकथेतून अनेक चुकीचे दृष्टिकोन मुलांच्या मनावर ठसले जाणं शक्य होतं. पहिला दृष्टिकोन असा होता की आपण मदतीसाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहिलं पाहिजे, कारण आपण समस्या सोडवण्यास असमर्थ असतो. दुसरा होता की आपल्या पुढे जेव्हा समस्या उभी राहते तेव्हा आपण काहीही कष्ट घेतले नाही तरी कुठली तरी गूढ शक्ती मदतीला निश्चित धावून येते. तिसरा होता की आपापल्या पुढच्या समस्या जादूची कांडली फिरवल्याप्रमाणे क्षणार्धात आपोआप नष्ट होतात. या परिकथेचा अभ्यासक्रमात समावेश करताना मूळ कथेचा ढाचा तसाच ठेवला, पण सिंड्रेला परीची मदत न घेता स्वतःची समस्या खंबीरपणे सोडवते असा बदल त्या कथेत करून घेतला. दुसरं उदाहरण म्हणजे ओपन बूट ही कथा. यामध्ये बहीण भाऊ उडणाऱ्या बुटामधून प्रवास करून अद्भुत रम्य जगात जातात. या जगातली झाडं, पानं, फुलं, पशुपक्षी सर्व बोलणारे असतात, पण त्यांच्या बोलण्यातून कुठल्या भावना त्रासदायक आहेत किंवा कुठल्या उपयुक्त आहेत याचं शिक्षण या भावंडांना मिळतं असं वर्णन त्यात केलं होतं. विवेकी विचार रुजवणाऱ्या अनेक कविताही त्यात समाविष्ट केल्या होत्या. त्यातली द लिटल इंजिन दॅट कुड ही तर माझी आवडती कविता होती. त्यातली छोटं इंजिन आणि आय थिंक आय कॅन असं गाणं गुणगुणत उंच पर्वतरांगाही चढून जातं. स्वतःला दुबळं समजू नका, एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करण्याअगोदरच स्वतःच्या क्षमताचं अवमूल्यन करू नका असा संदेश त्यातून दिला होता. आपण विचार कसा करतो, स्वतःशी कसं बोलतो असतो, या बोलण्याचा भावनांवर आणि कृतींवर काय परिणाम होतो याचं वर्णन करणाऱ्या नाटिकाही या अभ्यासक्रमात होत्या. विवेकी तत्वांवर आधारलेल्या रंग भरण्याच्या पुस्तिका, मनोरंजक चित्रकथाही होत्या. या चित्रकथांमध्ये नेहमी असणाऱ्या सुपरमॅन, बॅटमॅन ऐवजी RET मॅनचा समावेश होता. समस्या उभी ठाकल्यास ती सोडवायला तो मुलांना कशी मदत करतो याचं चित्रमय वर्णन त्यात केलं जातं. अनेक सराव पुस्तिकांचाही अंतर्भाव या अभ्यासक्रमात केला होता. आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि परिस्थितीबद्दल जे बोलत असतो ते कितपत सत्य असतं का आपल्या मनानेच हे खरं आहे असं समजत असतो ते ठरवणारे प्रश्नमंजुषेचे प्रश्न या सराव पुस्तिकेत होते. दैनंदिन जीवनात मुलांना ज्या कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो अशा परिस्थितीचं वर्णन करणारी कोडीही त्यात होती. ती सोडवताना कुठल्या मार्गाचा अवलंब केला तर उपयुक्त ठरेल ते स्वतःच तपासून पाहण्याची योजनाही त्यात होती. मुलांच्या मनात परत नवीन अविवेकी दृष्टिकोन मूळ धरू नयेत यासाठी काही चाचणी परीक्षाही या अभ्यासक्रमात ठेवल्या होत्या. हा अभ्यासक्रम तयार केल्यानंतर मुख्य प्रश्न उभा ठाकला की मुलांना हे शिक्षण देण्याची जबाबदारी कोणावर सोपवायची. यासाठी मी एक समिती स्थापन केली.
तिनं ठरवलं की मुलांना शिकवण्याचं काम प्रामुख्याने शाळेतल्या शिक्षकांवरच सोपवावं, कारण भावनिक आरोग्याव्यतिरिक्त शाळेतले इतर सर्व विषय हे न्यूयॉर्क शहरातल्या इतर शाळांमधल्या अभ्यासक्रमाप्रमाणेच होते. ते शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूकही शाळेने केली होती. ते शिकवण्यासाठी हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहायचं असल्यामुळे त्यांची भावनिक आरोग्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं तर मुलांना लाभदायक ठरेल असा विचार समितीने केला. तसंच ते शिक्षण केवळ एका विषयापुरतं मर्यादित नसून शाळेमधल्या दैनंदिन परिस्थितीत ते सहजपणे दिलं जावं, हाही हेतू या निर्णयामागे होता. शाळेतले शिक्षक हे शिक्षण आणि भावनिक आरोग्य हे दोन्ही कार्य उत्तमरित्या पार पाडतील असं समितीनं एकमुखाने ठरवलं. म्हणूनच शाळेतल्या शिक्षकांना आम्ही विवेकनिष्ठ मानसोपचाराचं उपयुक्त प्रशिक्षण दिलं. मुलांना प्रशिक्षण देण्याअगोदर या शिक्षकांनी किमान एकदा तरी सर्वसामान्य व्यक्तींना स्वतंत्रपणे समुपदेशन केलं पाहिजे अशी एक अट घातली. त्यासाठी त्यांनी स्वतःच काय सुधारणा करायला हवी याचंही मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी करत गेलो. मुलाच्या समस्या कशा हाताळाव्यात याची प्रात्यक्षिकही त्यांच्यापुढे सादर केली. शिक्षकांबरोबरच पालकांनाही विश्वासात घेण्याची खबरदारी आम्ही पहिल्यापासून घेतली होती. मुलांचं नाव शाळेत दाखल करून घेताना भावनिक आरोग्याचं शिक्षण मुलांना कशा प्रकारे देण्यात येणार आहे याची माहिती पालकांना द्यायचो. दर महिन्याला पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करायचो. त्यात त्यांनी सहभागी होणं अनिवार्य होतं. मुलांचा भावनिक आरोग्य संतुलित राखताना उद्भवणाऱ्या समस्यांचा उहापोह त्यात करायचो. त्यासाठी कुठल्या प्रकारचं पूरक शिक्षण त्यांनी आपल्या मुलांना घरी द्यावं याबाबतीचं मार्गदर्शन करायचो. संस्थेत प्रकाशित झालेलं विविध साहित्य, मदत पुस्तिका त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या. संस्थेतल्या इतर व्याख्यानं आणि कार्यशाळांसाठी त्यांना मोफत प्रवेश उपलब्ध करून दिला होता. त्यांच्या वैयक्तिक समस्याचं निराकरण करून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचं मार्गदर्शनही मिळण्याची व्यवस्था केली होती. या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी धोरण होतं मुलांचं भावनिक आरोग्य सदृढ राखण्याच्या उपक्रमात पालक आणि शिक्षक सक्रियपणे सहभागी असतील तरच तो उपक्रम यशस्वी होऊ शकतो. इतर सर्व पूर्वतयारी करून शाळा जेव्हा प्रत्यक्ष सुरू झाली तेव्हा कसोटीची खरी वेळ होती. शाळा सुरू झाल्यानंतर लक्षात येत गेलं की शाळेच्या दैनंदिन कामकाजात भावनिक स्वास्थ्य गमावण्याचे अनेक प्रसंग येत होते. अशा वेळी मुलांना सावरून त्यांना योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करणं हे शाळेतील शिक्षक आणि आमच्या पुढे कडवं आव्हान होतं. मुलांना भावनिक आरोग्याचे धडे केवळ व्याख्यानं देऊन शुष्क पद्धतीने न देता विषय सोपा व मनोरंजक करून शिकवण्याचं प्रशिक्षण आम्ही शाळेतल्या शिक्षकांना दिलं होतं. हे कार्य ते उत्तमरित्या पार पाडत होते. एकदा एका वर्गातल्या बऱ्याच मुलांना एका विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यातली काही मुलं रडायला लागली, काही कमी गुण मिळाल्याबद्दल शिक्षकांशी भांडायला लागली, काही त्रागा करायला लागली. अशा वेळी शिक्षकांनी त्यांना शांत करून आपापल्या कमी गुण मिळणं आणि आपण कमी असणं यातला फरक चित्रांद्वारे समजावून सांगितला. आपल्याला कमी गुण मिळाले तर आपली परीक्षेतली कामगिरी कमी प्रतीची झाली असं आपण म्हणू शकतो, पण आपण माणूस म्हणून कमी ठरू शकत नाही. पण जर का आपणच कमी आहोत असं आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर शिक्का मारून घेतला तर रडणं, संतापणं, त्रागा करणं अशा भावनांच्या विळख्यात सापडून आपण स्वतःचं नुकसान करून घेतो, हेही विद्यार्थ्यांना सांगितलं. एकदा एका शिक्षकांना आढळलं की वर्गातली एक मुलगी कुणात न मिसळता एकटी बसून राहायची. बऱ्याच वेळेला विषण्ण मनस्थितीत असायची. तिच्या या वागण्याचा शोध घेतला असता शिक्षकांना असं आढळून आलं की वर्गातल्या बऱ्याच मुली तू कुरूप व अजागळ आहेस म्हणून तिची हेटाळणी करायच्या. त्यांचं बोलणं ती मुलगी मनाला लावून घ्यायची. तिला मदत करण्यासाठी शिक्षकांनी एक प्रयोग केला. विज्ञानाच्या तासाला त्यांनी एक बादली आणि स्पंज वर्गात आणला. स्पंज पाण्यात बुडवल्यानंतर काय होतं हे मुलांना विचारलं. अर्थातच स्पंजने बरंचसं पाणी शोषून घेतलं होतं. स्पंजचा शोषकता हा गुणधर्म समजावून सांगताना आपणही कित्येक वेळा स्पंजप्रमाणे वागत असतो हेही सांगितलं. जेव्हा इतर लोक आपल्याला नावं ठेवतात तेव्हा त्यामध्ये कितपत तथ्यांश आहे त्याचा शहानिशा न करताच आपण त्याचा प्रत्येक शब्द स्पंजप्रमाणे शोषून घेतो आणि ते जे आपल्याबद्दल बोलत असतात तेच शब्दशः स्वतःला समजत असतो. स्पंज ही निर्जीव वस्तू आहे, पण स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असताना तिच्याकडे पाठ फिरून पुरावा पाहण्याची तसदी न घेता इतरांच्या होला हो म्हटल्याने आपलं कसं नुकसान होतं हे सांगून डोंट सोक इट अप हा जीवनातला महत्त्वाचा धडा त्यांनी मुलांना दिला. एका वर्गातली एक मुलगी अभ्यास कठीण वाटला की आदळआपट करायची, पेन्सिल फेकून मारायची, पेपर फाडायची. तिच्या शिक्षकांनी तिच्या मनातल्या अविवेकी दृष्टिकोनाचं मागोवा घेऊन तिला प्रश्न विचारायला शिकवलं.
एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करण्याअगोदर मी तिला जमणार नाही असं म्हणणं कितपत खरं आहे? एखादी गोष्ट कठीण असली तर मी करताच कामा नये असा कुठे नियम आहे का? एखादी गोष्ट उत्तम प्रकारे जमली नाही तर त्यावरून संपूर्णपणे मी शूद्र आहे असं म्हणणं योग्य बरोबर आहे का? या प्रश्नांच्या साहाय्याने अविवेकी दृष्टिकोनांची छाननी करण्यास त्यांनी तिला शिकवलं. त्याच्या जोडीने विवेकी दृष्टिकोन मनात रुजवायलाही मदत केली. त्यासाठी वर्गातल्या मुलांच्या मदतीने 2 बोलणारे चेहरे तयार केले. एका चेहऱ्याचं बोलणं होतं, हे खूप कठीण आहे, मी हे कधीच शिकू शकणार नाही. या चेहऱ्याच्या भावना होत्या वैताग, संताप आणि त्रागा. दुसऱ्या चेहऱ्याचं बोलणं होतं, हे खूप कठीण आहे, मला कठीण गोष्ट करायला आवडत नसली तरी मी हे करू शकणार नाही असं नाही, निदान थोडी जास्त मेहनत घेण्याचा मी प्रयत्न करेन. या चेहऱ्याच्या भावना होत्या समाधान आणि उत्साह. शिक्षकांनी हे दोन्ही चेहरे तिला डेस्कमध्ये ठेवायला सांगितले. जेव्हा हे काम कठीण आहे ते करूच नाही असा अविवेकी दृष्टिकोन मनात उसळी मारून बाहेर येईल, तेव्हा डेस्क उघडून ते चेहरे बघून विवेकी दृष्टिकोन मनावर कसा उमटवायचा याचंही प्रात्यक्षिक दिलं. एकदा एक मुलगा अंकगणितात नापास झाल्यामुळे अतोनात अस्वस्थ झाला होता. त्याला मदत करताना शिक्षकांनी त्याला असं दाखवलं की त्याच्या मनातली विषण्णतेची भावना अंकगणितातल्या अपयशामुळे उत्पन्न झाली नसून त्याच्या मनात दृढमूल झालेल्या अविवेकी दृष्टिकोनामुळे झालेली आहे. हा दृष्टिकोन सारांशने असा होता की मी अंकगणितात नापास व्हायलाच नको होते, तरीही मी नापास झालो ही गोष्ट महाभयंकर आहे. त्यावरून असं सिद्ध होतं की मी म्हणजे एक कुचकामी मुलगा आहे. या दृष्टिकोनाची सत्यासत्यता पारखून घेण्यासाठी शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारायला शिकवलं. मी अंकगणितात नापास व्हायलाच नको होते असं समजायला कुठला आधार आहे? मी नापास झालो आहे ही गोष्ट महाभयंकर कशी काय आहे? केवळ अंकगणितातल्या अपयशामुळे मी कुचकामी मुलगा आहे हे असं कसं काय सिद्ध होतं? त्याच्या मनातल्या अविवेकी दृष्टिकोन पूर्णपणे निघून जाण्यासाठी शिक्षकांनी त्याला गृहपाठही दिला. त्यानुसार अंकगणिताच्या आणखी काही परीक्षांना बसायला त्यांनी उत्तेजन दिलं. एखाद्या उपक्रमात मुद्दाम नापास होण्याचं किंवा अपयशी होण्याचाही गृहपाठ दिला. त्यामुळे परीक्षेत नापास झाला तरी स्वतःच्या निर्भत्सना न करता अपयश पचवायला तो शिकला. त्याच्या मनात असा विवेकी दृष्टिकोन रुजला की अंकगणितात नापास होणं ही गोष्ट नक्कीच तोट्याची आहे, पण ती भयंकर नाही. त्यामुळे माझ्यात ती न्यूनता आहे असं फार तर म्हणू शकतो, पण त्यावरून स्वतःला कुचकामी ठरवणं ही अतिशयोक्त आहे. शिक्षकांना वर्गात घेता येतील असे काही उपयुक्त खेळही आम्ही तयार केले होते. 2 मुलं चेंडूवरून आपापसात भांडतानाचं चित्र असणाऱ्या काही पुस्तिका मुलांना वर्गात वाटल्या जायच्या. चित्रातला पहिला मुलगा आता माझी पाळी, मी तुला चेंडू देणार नाही असं म्हणत चेंडू हिसकावून घेताना दाखवला होता. दुसऱ्या मुलांच्या समोरची जागा मोकळी ठेवून वर्गातल्या मुलांना आपण त्या मुलाच्या जागी असू तर काय उत्तर देऊ आणि आपल्याला कुठली भावना जाणवेल त्याचा विचार करून त्या मोकळ्या जागेत स्वतःचं उत्तर उभं करायचं. उत्तर भरल्यानंतर त्या पुस्तकात सरमिसळ करून परत वाटल्या जायच्या. तेव्हा मुलांच्या लक्षात यायचं की एकाच घटनेला प्रत्येक मुलाने किती वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत आणि प्रत्येकाला जाणवलेली भावनाही भिन्न आहे. बाह्य जगात घडणाऱ्या घटनांमुळे भावना निर्माण होत नसून आपल्या दृष्टिकोनाला अनुसरून आपण जे स्वतःशी बोलत असतो त्यातून भावना निर्माण होत असतात. हे विवेकी तत्व त्यांच्या मनावर ठसावं हा या खेळाचा उद्देश होता. फक्त डिटेक्टिव्ह नावाचा खेळही आम्ही तयार केला होता. शिक्षक एखाद्या कठीण परिस्थितीचं उदाहरण फळ्यावर लिहायचे. त्या परिस्थितीत आपण स्वतःशी काय बोलू अशी विधानं मुलांना शोधून काढायला सांगायचो. यामधलं सत्य विधान कोणतं आणि पुरावा तपासून न पाहता मनाशी बाळगलेलं गृहीतक कोणतं हे डिटेक्टिव्हचं काम करायला शिक्षक मुलांना प्रवृत्त करायचं. हे काम जो मुलगा उत्कृष्टपणे करायचा तो विजेता ठरायचा. नेहमीच्या जीवनात वस्तुस्थितीचा कुठलाही आधार नसलेली विधानं आपण किती सहजगत्या करत असतो आणि ती खरी मानून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य गमावत असतो. याचं प्रशिक्षण मुलांना मिळावं हा या खेळाचा हेतू होता. केवळ वर्गातच नव्हे तर क्रीडांगणावर खेळत असताना, सहलीला गेलेली असताना, एखाद्या वस्तू संग्रहालयाला भेट द्यायला गेली असताना मुलं कधी चुकीचं वर्तन करायची. अशा वेळी शिक्षक ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायचे, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने वागायला उपयुक्त करायचे. कधी मुलं बंडखोरी करायची, समुपदेशनाला विरोध करायचे. अशा अडचणी आल्यास कसा सामना करायचा हे आम्ही प्रशिक्षण देताना शिक्षकांना सांगायचो. मुलांच्या बंडखोरी आणि विरोधामागचा अविवेकी दृष्टिकोन शोधून तो त्यांना कसा समजवायचा आणि दृष्टिकोनामुळे त्यांना फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होतात हेही कसं दाखवून द्यायचं याबाबतीत मार्गदर्शन करायचो. याचा परिणाम असा झाला की
अशा अनेक अडचणी शिक्षकांपुढे उभ्या ठाकल्या तरी स्वतः उद्विग्न होऊन प्रयत्न न सोडण्याची काळजी शिक्षक घ्यायला लागले. शाळेतल्या दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या प्रसंगाच्या माध्यमातून तिथल्या तिथेच विवेकी प्रशिक्षण देण्याचं माझं उद्दिष्ट साध्य होत होतं. तसंच विवेकी तत्व हे केवळ एका दृष्टिकोनापुरती मर्यादित न ठेवता समग्र जीवन तत्वज्ञान म्हणून रुजवण्याचं उद्दिष्टही शाळेच्या माध्यमातून बऱ्याच अंशी सफल होत होतं. मुलांच्या भावनिक आरोग्यात सुधारणा होत असल्याचंही दृष्टीत प्रत्यक्ष यायला लागलं होतं. या सुधारणा लहान वयोगटातल्या मुलांच्या तुलनेने मोठ्या वयोगटातल्या मुलांवर जास्त प्रमाणात आढळून आल्या होत्या. काही आश्चर्यकारक निष्कर्षही हाती लागले होते. पहिल्या इयत्तेतल्या म्हणजे 6 वर्षाच्या काही मुलांनी भावनिक आरोग्याच्या अभ्यासक्रमाचा उत्तम प्रकारे फायदा करून घेतला होता. अगदी लहान वयातल्या या मुलांना भावनिक आरोग्याच्या शास्त्रीय अर्थाचं आकलन होणं कठीण असलं तरीही आनंदी राहण्यासाठी विवेकी तत्वाचं पालन करणं हितकारक आहे हे मात्र त्यांची चटकन आत्मसात केलं होतं. या सर्व प्रयत्नातून एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित होत होती, ती म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या मुलांना विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रावर आधारित केलेलं समुपदेशन अत्यंत उपयुक्त ठरत होतं. या उपक्रमामुळे मुलांना भावनिक आरोग्याचं शिक्षण देण्यासाठी उपयोगी पडेल अशा बऱ्याच अध्ययन साहित्याची निर्मिती झाली. ही सुद्धा या उपक्रमाची किफायतशीर बाजू म्हणावी लागेल. भावनिक आरोग्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी शाळा द लिव्हिंग स्कूल नावारूपाला यायला लागली. पण त्याचबरोबर इतर अडचणीत वाढत चालल्या. त्यांच्याशी मुकाबला करणं मला दिवसेंदिवस कठीण जायला लागलं. ही शाळा भरमसाठ शुल्क घेण्यासाठी किंवा संस्थेला आर्थिकदृष्ट्या फायदा करून घेण्यासाठी उभारलेली नव्हती. मुलांचं भावनिक आरोग्य सुधारणं हाच तिचा प्रमुख उद्देश होता. कुठेही जाहिरातबाजी न करता किंवा कुठल्याही सरकारी किंवा खाजगी मदतीशिवाय ही शाळा स्वबळावर उभी राहिली होती. शिक्षकांना सरकारी नियमाप्रमाणे द्यावा लागणारा पगार, भावनिक आरोग्याचं द्यावं लागणारं प्रशिक्षण, पालकांसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा, भावनिक आरोग्याच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी साहित्य निर्मिती या सर्वांसाठी भरमसाठ खर्च यायला लागला. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्कापेक्षा हा खर्च कितीतरी पटीने जास्त असल्यामुळे या शुल्कामधून आर्थिक खर्चाची तोंडमिळवणी करणं मुश्किल व्हायला लागलं. शाळा सुरू केल्यापासून 5 वर्षात सुमारे $1,00,000 तोटा सहन करावा लागला. भावनिक आरोग्याचं प्रशिक्षणाचं महत्त्वाचं पालकांना पटवून देऊन त्यांच्या पालकांना या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त करणं हे सर्वात कठीण आव्हान होतं. भावनिक आरोग्याच्या शिक्षणापेक्षाही इतर मोठ्या शाळात ज्या संगीताच्या, विविध प्रकारच्या खेळांच्या आणि व्यायामाच्या सुविधा असतात त्याचं आकर्षण पालकांना मोठ्या प्रमाणात होतं. या आकर्षणावर मात करून भावनिक आरोग्याचं महत्त्व त्यांना पटवून देण्यात मी अयशस्वी ठरलो. शाळेतल्या मुलांची संख्या प्रतिवर्ष कमी होऊ लागली. अखेरीस आर्थिकदृष्ट्या न परवडल्यामुळे नाईलाजाने ही शाळा बंद करावी लागली. ही शाळा लौकिक अर्थाने अयशस्वी ठरली असली तरी त्यातून काही चांगल्या गोष्टीही नक्कीच पदरात पडल्या. द लिव्हिंग स्कूलचा प्रयोग हा शिक्षण क्षेत्रातला एक अभिनव प्रयोग होता हे अनेक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी मान्य केलं होतं. या शाळेतून शिकलेली विद्यार्थी जेव्हा भेटायचे किंवा पत्र लिहायचे तेव्हा त्यातल्या शिक्षणाचा आजही त्यांना बराच फायदा होतो हे आवर्जून सांगायला विसरायचे नाही. हे सुद्धा शाळेने अल्पावधीत कमावलेलं यशच म्हणावं लागेल. या उपक्रमामुळे शाळेत शिकवणाऱ्या 2 शिक्षकांनी विवेकनिष्ठ मानसोपचार शाळेत कसे शिकवावेत याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांची निर्मिती केली. तिच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेतल्या काही शाळांनी मुलांना भावनिक आरोग्याचं शिक्षण देण्यासाठीचं त्याच अभ्यासक्रमाच्या धर्तीवर उपक्रम सुरू केले. हे कार्यान्वित करण्यासाठी या पुस्तकाला आणि शाळेसाठी वापरल्या गेलेल्या संस्थेच्या इतर साहित्याला अजूनही मागणी येत होती. काही शाळांनी तर आपल्या शिक्षकांना विवेकनिष्ठ मानसोपचाराचं प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या संस्थेची मदतही मागितली. शाळेच्या यशापयशाचा एकूण विचार करता ही गोष्ट निश्चितच स्मरणीय होती. म्हणूनच द लिव्हिंग स्कूलची आठवण मला छळणारी नव्हती. उलट एका मानसोपचार तज्ज्ञाने मुलांच्या भावनिक आरोग्यासाठी शाळा सुरू करण्याची आत्तापर्यंत घडलेली जगातली ही बहुधा एकमेव घटना आहे. हो, ही वस्तुस्थिती मला द लिव्हिंग स्कूलची सर्वात मोठी फलश्रुती वाटत होती. धन्यवाद.